नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. इंद्राने घरी पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीला तिने तिच्या सगळ्या मैत्रिणींना इन्व्हाइट केलेलं असतं. पार्टीमध्ये इंद्राची बेस्ट फ्रेंड म्हणजेच फुलवा त्या प्रेग्नेंट सुनेला देखील घेऊन आलेली असते. सर्वजण मज्जा करत असतात, मस्ती करत असतात. माधवी आणि छायाताई देखील त्या पार्टीमध्ये आलेल्या असतात. सर्वांची मज्जा मस्ती सुरू असताना सगळ्यांना एक भयानक न्यूज समजते, म्हणजे त्यांच्या एरियातील जो नेता असतो त्या नेत्याचा खून झालेला असतो. त्यामुळे सगळीकडे जाळपोळ सुरू असतो. शहरामध्ये दंगल होत असतात. त्यामुळे इंद्राच्या घरी तिच्या ज्या मैत्रिणी आलेल्या असतात त्याही घरी जाऊ शकत नसतात, कारण रस्त्यावर सगळीकडे लोक गाड्या अडवत असतात, लोकांना मारहाण करत असतात आणि जे लोक रस्त्यावरून गाड्या घेऊन जात आहेत त्यांना मात्र त्या नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते डायरेक्टली गाड्यांना आग लावून देत असतात आणि गाडीतील लोकांना मारतही असतात. तर दुसरीकडे सागर देखील ऑफिसमध्ये अडकलेला असतो, त्यालाही घरी येता येत नसतं. सर्वजण टेन्शन मध्ये असतात की आता घरी जायचं तर कसं जायचं. आणि तेवढ्यातच आता फुलवाची जी सून असते त्या सुनेला आता लेबर पेन स्टार्ट व्हायला लागतात, कारण ती प्रेग्नंट असते. तिच्या पोटात आता कळा सुरू होत असतात आणि डिलिव्हरीचा टाइम आलेला असतो. मुक्ता जेव्हा तिला चेक करते तेव्हा ती सर्वांना सांगते की आता आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, कारण आता हिला आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, कारण हिची डिलिव्हरी आता कधीही होऊ शकते आणि बाळ आता कधीही जन्माला येऊ शकतं. त्यामुळे सर्वजण घाबरलेले असतात. परंतु आता हिला बाहेर न्यायचं तर कसं न्यायचं, सगळीकडे जाळपोळ सुरू असतो. अशा वातावरणात आता हिला हॉस्पिटलमध्ये कसं घेऊन जायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण झालेला असतो. परंतु त्यावेळी मुक्ता सर्वांना शांत करते आणि म्हणते की अजिबात कोणी घाबरायचं नाही. जर कोणी घाबरलं तर त्या मुलीवर काय परिणाम होईल त्याचे. ती मुलगी एका बाळाला जन्म देते, त्यामुळे आपण तिला सगळ्यांनी धीर दिला पाहिजे. मुक्ता आता लगेच तिची गाडी काढते आणि गाडीमध्ये आता ती त्या प्रेग्नंट मुलीला ठेवते आणि सोबत फुलवा देखील आलेली असते. मुक्ता आता कसलाही विचार न करता आता त्या रस्त्यावरून चाललेली असते. समोर जाळपोळ सुरू असतो हेही तिला माहित असतं, परंतु तरी सुद्धा आता खूप हिंमत गोळा करून मुक्ता त्या रोडवरनं धावत असते. आपल्याला सगळा प्रकार इंद्राने सागरला फोन करून सांगितलेला असतो. त्यामुळे आता मुक्ता एकटीच तिकडे गेलीये, मुक्ताच्या जीवाला धोका आहे. तेव्हा सागरला समजतं, तेव्हा सागरचा पाय आता काय ऑफिसमध्ये राहत नाही आणि सागर देखील आता मुक्ताला शोधण्यासाठी आणि त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी आता त्याची गाडी काढतो. मुक्ता ज्यावेळी गाडी चालवत असते नेमकी आता ते कार्यकर्ते असतात, ते कार्यकर्ते आता मुक्ताच्या गाडी समोर येतात आणि म्हणतात की आता गाडी थांबवा आणि तुमची हिंमत कशी काय झाली, तुम्हाला माहित नाही का कर्फ्यू लागलेला आहे म्हणून, तुम्ही रस्त्यावरनं गाडीच कशी काय चालवतात, आता आम्ही तुम्हाला काही सोडणार नाही. आणि ते त्यांच्या साथीदाराला सांगतात की यांची सगळी गाडी फोडून टाका. तर मुक्ता त्यांना म्हणते की तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का, तुमचे मंत्री वारले, तुमच्या मंत्र्याचा खून झाला, याची शिक्षा तुम्ही त्या प्रेग्नंट बाईला का देताय, ती तर नवीन मुलाला जन्म घाल. तुमच्या नेत्याचा खून झालाय म्हणून जे बाळ नवीन जन्माला येणारे त्याने अजून जगही बघितलं नाही त्याचा तुम्ही खून करणार आहात का. परंतु ते कार्यकर्ते काही ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात की ए बाई, तुला जर लेक्चर द्यायचं असेल ना तर तिकडे दुसरीकडे जाऊन दे, कारण इथं आम्हाला जे करायचंय तेच आम्ही करणार आहोत. मुक्ता त्यांच्या समोर हात जोडत असते की प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या. अहो, आम्हाला आता हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची खरंच खूप गरज आहे आणि जर आम्ही आता तिथपर्यंत नाही पोहोचलो तर आता या परिस्थितीमध्ये या मुलीचं काही होऊ शकतं. परंतु तरी सुद्धा ते कार्यकर्ते आता ऐकायलाच तयार नसतात. म्हणतात की आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, जर तुम्हाला इथून मागे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. मुक्ता त्यांच्या सोबत आता काही भांडत नाही आणि गाडीत बसते आणि गाडी डायरेक्टली सोसायटीकडे घेऊन जाते. तर सागर देखील हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत आलेला असतो, परंतु त्याला समजतं की मुक्ता अजून इथपर्यंत पोहोचलीच नाही आणि मुक्ता आता डायरेक्टली घरी गेली आहे. त्यामुळे आता सागरला खूप टेन्शन आलेलं असतं. सागर कसा बसा आता पोलिसांच्या तावडीतून सुटून, त्या कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटून घरापर्यंत पोहोचलेला असतो. मुक्ता आता सोसायटीच्या हॉलमध्येच फुलवाच्या सुनेची डिलिव्हरी करण्याचं ठरवते. एका गायनेकोलॉजिस्टची हेल्प घेऊन मुक्ता आता व्हिडिओ कॉलवर त्या मुलीची डिलिव्हरी करणार असते. ती मुलगी मोठमोठ्याने ओरडत असते, तिला खूप पेन होत असतं. तर सगळ्या बायका आता मिळून म्हणत असतात की मुक्ता तू फक्त पुढे हो, तुला जी काही मदत लागेल ती आम्ही करू. तर सर्व बायकांनी आता मुक्ताला धीर दिलेला असतो आणि मुक्ता आता त्या मुलीची डिलिव्हरी करण्याचं ठरवते. मुक्ताने त्या मुलीची डिलिव्हरी सुखरूपपणे केलेली असते. बाळ आणि बाळंतीण दोघंही सुखरूप असतात. सर्वांना खूप आनंद झालेला असतो. घरामध्ये मुलगी जन्माला आलेली असते. तर मुक्ताने एका बाळाला आणि त्याच्या आईला एक नवा जन्म दिलेला असतो. त्यामुळे सगळ्यांना तिचं खूप कौतुक वाटत असतं. सर्वजण मुक्ताला थँक्यू म्हणत असतात. फुलवाही मुक्ताला म्हणत असते की मुक्ता आज जर तू नसतीस ना तर काय झालं असतं काय माहिती. सुद्धा म्हणत असते की आज माझ्या सुनेने असं काहीतरी काम केलंय ना की खरंच आज मी तिची सासू असल्याचा मला अभिमान वाटतोय. सर्वजण मुक्ताचं कौतुक करत असतात. मुक्ताचं कौतुक करत असताना सागरला मात्र खूप छान वाटत असतं.
असतं. तो विचार करत असतो की ह्या लेक्चर गोखलेने हिला माझा दात काढता आला नाही आणि हिने तर एका बाळाला जन्म दिलाय. खरंच यार ही मुक्ता नक्की कोण आहे? डॉक्टर आहे की देव आहे? सागरलाही आता मुक्ताचा प्रचंड अभिमान वाटत असतो. मुक्ताचं प्रचंड कौतुक होत असताना माधवीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं. सर्वजण मुक्ताचं कौतुक करत असतात, परंतु माधवी रडत असते, कारण माधवीचे ते आनंदाश्रू असतात. त्यानंतर आता बाळ तर जन्माला आलेलं असतं, परंतु बाळाला मधाचं चाटण द्यायचं असतं आणि एक प्रथा असते की जर मधाचं चाटण जर बाळाला चाटवलं तर बाळाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि मग फुलवा मुक्ताला म्हणते की मुक्ता, आता तूच या बाळाला जन्म दिलायस असं समजावं लागेल. तर तू एक काम कर, तू देवीसारखी धावून आली आहेस. तू बाळासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी देवी आहेस आणि बाळाची दुसरी आई सुद्धा आहे. आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की बाळाला चाटण सुद्धा तूच द्यावंस. मुक्ताला खूप आनंद झालेला असतो की तिच्या हातून एवढं मोठं शुभ कार्य होणार असतं. परंतु हे सगळं बघून एक व्यक्ती तिथे असतो की ज्याच्या पोटात मात्र खूप दुखत असतं. तो व्यक्ती म्हणजे असते छायाताई. छायाताई फुलवाला म्हणते की फुलवाताई, माफ करा मी मध्ये बोलतीये, परंतु तुमच्यासाठी असेल ही गोष्ट अशी, परंतु आमच्यामध्ये नसतं बरं का असं. तुमच्या माहिती करता सांगते की उगाच परत तुम्हाला पस्तावे यायला नको आणि तुम्ही मुक्तावर परत ह्या सगळ्या गोष्टी लोटायला नको, म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. मुक्ता ही वांझोटी आहे आणि मुक्ता कधीही आई होऊ शकणार नाही. तर अशा आईच्या हातून जर तुम्ही मुलाला चाटण देताय तर बघा मग त्याचं पुढचं आयुष्य कसं असेल आणि त्याच्या आयुष्यात मग किती अडचणी येतील. आता तुम्हीच विचार करा या गोष्टीचा की एका वांझोट्या बाईला तुम्ही तुमच्या मुलाला आशीर्वाद द्यायला सांगताय. छायाताईचं हे बोलणं ऐकून कुठेतरी फुलवाही डगमगते आणि ती मुक्ताच्या हातून मधाची ती प्लेट घेते आणि स्वतः त्या बाळाला चाटण भरवते. हे बघून मुक्ताला फार वाईट वाटत असतं. तर सई तिथेच उभी असते. सईला काही कळतच नसतं. तर सई हळूच येते आणि इंद्राला विचारत असते की आजी मला सांग, वांझोटी म्हणजे काय असतं? तर इंद्रा म्हणत असते की तुला काय करायचंय वांझोटी शब्दाचा? वांझोटी हा खूप खराब शब्द आहे, अजिबात तो उच्चारायचाही नसतो. तेव्हा सई म्हणत असते की पण मला सांग आजी, वांझोटी म्हणजे नक्की काय असतं? ते बाईला कधीही बाळ होऊ शकत नाही, ती बाई म्हणजे वांझोटी. सईला आता छायाताईंचा खूप राग आलेला असतो, कारण त्यामुळे तिची मुक्ताई खूप रडत असते आणि तिला ते अजिबात बघवत नसतं. सई आता सगळ्या बायकांसमोर छायाताईंची चांगलीच कानोपटणी करणार असते. छायाताईंना ती म्हणत असते की तुमची हिंमतच कशी काय झाली, तुम्ही माझ्या मुक्ताईला वांझोटी का म्हटली? मला माहिती आहे वांझोटी म्हणजे काय. वांझोटी म्हणजे ती व्यक्ती की जिला बाळ नसतं. मला कोणी सांगितलं की माझ्या मुक्ताईला बाळ नाहीये म्हणून? आणि मी कोण आहे माझ्या मुक्ताईची? मी सुद्धा माझ्या मुक्ताईची मुलगी आहे ना. मग तुम्ही माझ्या मुक्ताईला वांझोटीच कसं काय म्हटलं? तुम्हाला कळतंय का वांझोटी हा शब्द किती खराब असतो? तुम्हाला तो उच्चारावासा तरी कसा वाटला? आणि जर इथून पुढे तुम्ही जर माझ्या मुक्ताईला जर त्रास दिला ना तर मी अजिबात तुम्हाला सोडणार नाही. तर सईचं ते बोलणं ऐकून आता मुक्ताला आणखी रडायला आलेलं असतं. सगळ्या बायका आता गप्प बसलेल्या असतात. तर मुक्ता आता सईला जवळ घेते आणि म्हणत असते की हो बाळा, खरं तर तुझ्यामुळे मी पुन्हा आई झालीये. मला कोणी वांझोटी म्हणणारं नसेल ते फक्त तुझ्यामुळे मी आईपणाचा उपभोग तरी घेऊ शकते. आणि कोण म्हणतं मी वांझोटी आहे? मी अजिबात वांझोटी नाहीये. तर माझ्याकडे माझी सई आहे जी मला हक्काने आई म्हणते. तर आता ज्या मुलीची डिलिव्हरी झालेली असते ती म्हणजे फुलवाताईंची सून. ती आता मुक्ताला म्हणते की मुक्ता, लोक तुला काहीही म्हणू दे, परंतु आज माझं बाळ जन्माला आलंय ना ते फक्त तुझ्यामुळे. आणि माझ्या जर बाळाला जर पहिल्यांदा तुझे आशीर्वाद मिळत असेल ना तर त्याच्यासाठी भाग्याचं अजून काहीच नसेल. त्यामुळे लोक काय म्हणतात याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. माझी अशी इच्छा आहे की माझ्या बाळाला मधाचं पहिलं चाटण तूच द्यावंस. हे ऐकून आता मुक्ताला खूप आनंद झालेला असतो आणि मुक्ता आता तिच्या हाताने त्या बाळाला चाटण देते. तर सागर पुन्हा छायाताईंची चांगलीच खरडपट्टी काढतो. तो छायाताईंना म्हणतो की तुम्हाला जर सगळं काही चांगलं घडत असेल तर मिठाचा खडा टाकायची सवयच आहे का? तर छायाताई म्हणत असतात की आता तुमच्या मुलीने मला समजावलं, आता तुम्ही पण मला ओरडणार आहात का, बोलणार आहात का? सागर म्हणतो की नाही, मला त्याची काही गरज नाही, कारण तुमची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी माझी 6 महिन्यांची मुलगीच पुरेशी आहे. हे ऐकून छायाताईंना आता चांगल्याच मिरच्या जमलेल्या असतात आणि छायाताई आता तिथून निघून जातात. तर मंडळी, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.